जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर या नवीन दिवसामध्ये परमेश्वर तुम्हाला, मला आणि आपल्या परिवाराला देवा आशीर्वादित करो. आणि खरोखर आज असे अनेक कितीतरी लोक आहेत की त्यांना आजचा हा दिवस दिसला नाही, परंतु परमेश्वराची, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आणि माझ्यावरती आहे. आणि खरोखर ह्या जिवंताच्या भूमीवरती तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलं, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाचे आभार मानूया. आणि पुन्हा एकदा ही सकाळची वेळ, ही पहाटची वेळ परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित केलेली आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी तुम्हाला आणि मला सकाळीच उठवलेलं आहे. त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. या सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, 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 हालेलुया. स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद ईश्वर देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, आजची ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रिय प्रभू येशू, तुझ्या वचनातून मी बोलत असताना प्रभू, तू मला वरून येणारं तुझं पवित्र सामर्थ्याने तू भर, तुझ्या पवित्र अभिषेकाने तू भर. ऐकणाऱ्या प्रत्येक तुझ्या प्रिय लेकराला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. प्रत्येकाचे सर्व बंधन नासुर येशूच्या नावामध्ये तोडून टाक. ओ पित्या परमेश्वरा, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू प्रत्येकाला तू भर. प्रत्येकाचं अंतःकरण प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने भरून, प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र गोष्टी त्यांच्या कुटुंबामध्ये तू दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या निराशा असतील, संकट असतील, प्रिय प्रभू येशू या वचनाद्वारे त्यांच्या सर्व समस्येचं तू निर्मूलन कर. प्रिय प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत नाही, तर प्रिय प्रभू येशू तू माझ्याद्वारे तू तुझ्या लोकांसंगती तू बोल. प्रभू, मी नाही तर तू लोकांसंगती तू बोल. प्रभू, तू माझं नाही तर तुझं गौरव होऊ दे. प्रभू, माझी घटी होऊ दे आणि प्रभू तुझी प्रिय प्रभू येशू तू उंचावल्या जाऊ दे आणि तुझं गौरव ह्या ठिकाणी होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, मी कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहेस आणि तुला मान महिमा आणि तुला गौरव असो पित्या परमेश्वरा. आज या सकाळच्या वेळी तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू तू मला सहाय्य कर. प्रभू तू मला मार्गदर्शन कर. प्रभू, अनेक लोक समस्येमध्ये आहेत, अनेक लोक निराशेमध्ये आहेत, अनेक लोक डिप्रेशनमध्ये आहेत, अनेक लोक आजारामध्ये आहेत. प्रभू, तू दिलेल्या वचनांमध्ये, प्रभू तू दिलेल्या दृष्टांतामध्ये, प्रभू तू दिलेल्या दर्शनामध्ये, प्रभू तू आम्हाला जागृत कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आजची भक्ती तू आशीर्वादित कर आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रभू, हे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी तुझ्या लोकांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेक साक्षी होऊ दे पित्या परमेश्वरा. अनेक लोकांचे परिवार बदलले जाऊ दे, अनेक लोकांचं जीवन बदललं जाऊ दे, अनेक लोकांच्या जीवनामध्ये तुझी स्वार्थ पोहोचू दे. अनेक लोक प्रिय प्रभू येशू नाशाच्या मार्गापासून परावृत्त होऊन प्रिय प्रभू येशू तुझ्या मार्गावरती चालू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव होऊ दे. या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणू दे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, मागच्या अध्यायामध्ये आपण शास्त्र भागाचं मनन करत असताना प्रियांनो, त्या मागच्या शास्त्र भागामध्ये म्हणजे 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की इस्रायल लोक परमेश्वराला राजा मागत आहेत. आणि खरोखर आता ही राजा मागण्याची वेळ त्यांच्यावरती का आलेली आहे, तर ह्या ठिकाणी एलीचे पुत्र शमूएलाचे पुत्र जे 2 होते, योएल आणि अबिया, हे दोघंही पुत्र त्या ठिकाणी इस्रायलाचा न्याय निवाडा पैसे घेऊन भ्रष्टाचारी पद्धतीने देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होत्या आणि त्या
गोष्टींच्या द्वारे प्रियांनो त्या ठिकाणी इस्रायल लोकांचा न्याय ते विपरीत करत होते आणि ही गोष्ट देवाच्या देखील नजरेस आली होती आणि ही गोष्ट शमूएलाच्या देखील नजरेस त्या ठिकाणी आलेली होती. प्रियांनो, आता ही गोष्ट का घडते, का त्या ठिकाणी होतं, तर आम्ही पाहिलं की जर आम्ही आमच्या कुटुंबाकडे, आम्ही आमच्या परिवाराकडे जर आम्ही लक्ष दिलं नाही तर प्रियांनो ही परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवते. परंतु प्रियांनो, जर आम्ही परमेश्वराच्या अधीन राहून जर आमच्या घरामध्ये प्रार्थनेची विधी जर आहे, प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये आहे, तर प्रियांनो कदापिही या गोष्टी आमच्या कुटुंबाला शिवू शकत नाही. आणि त्यासाठी प्रियांनो आपल्या लेकरांना देखील परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही वाढवलं पाहिजे. आता ह्या ठिकाणी परिस्थिती उलटी होती. शमूएल संदेष्टा हा एक प्रार्थनामय देवाचा सेवक होता आणि कदाचित त्या ठिकाणी त्याच्या लेकरांना त्यांनी समजून सांगितलं असेल. परंतु ह्या ठिकाणी बघा, जेव्हा इस्रायल लोकांनी त्या लेकरांची ओरड शमूएलाजवळ केली की ते आपल्या मार्गाने चालत नाही, आपण जसं करता तसं ते चालत नाही. प्रियांनो, यावरून दिसतं की त्या ठिकाणी दुष्टांनी त्यांचा पूर्णपणे ताबा त्या ठिकाणी घेतलेला आम्हाला दिसत आहे आणि लालच, मोह आणि जो पैशांचा मोह त्यांच्या जीवनामध्ये होता ते आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. मग पहा प्रियांनो की लोक त्या ठिकाणी शमूएल जो देवाचा दास होता त्याच्या जवळ त्या ठिकाणी गेलेले आहे आणि म्हटले की आमच्यासाठी तो एक राजा नेम. आता या ठिकाणी शमूएल संदेष्टाला त्या ठिकाणी वाईट वाटलं. आता अप्रत्यक्षरित्या त्यांनी त्या ठिकाणी शमूएलाला नाही तर परमेश्वराचं जो राजा त्यांचा होता, परमेश्वर देव त्यांचा राजा होता, प्रभू त्यांचा राजा होता, त्यांनी देवाला त्यांनी राजा म्हणून त्या ठिकाणी नाकारलेला आम्हाला दिसत आहे. आणि प्रियांनो, आजही तीच परिस्थिती आम्हाला आमच्या मंडळांमध्ये, आमच्या ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्हाला दिसत आहे. आम्ही एखाद्या देवाच्या सेवकाकडे जर गेलो प्रार्थनेला तर प्रियांनो, जर आम्हाला त्या ठिकाणी परमेश्वराचा अनुभव त्या ठिकाणी आला तर प्रियांनो आम्ही काय करतो, तर परमेश्वराला प्रश्न विचारायचे सोडून, परमेश्वराला प्रॉब्लेम सांगायचे सोडून आम्ही त्या मनुष्याला किंवा त्या देवाच्या दासाला आम्ही देवच करून टाकतो. प्रियांनो, आता ही जी गोष्ट आहे, मी म्हणत नाही तुम्ही मान सन्मान करू नका. देवाचे जे दास आहेत ते उत्तम आहेत आणि त्यांच्यापेक्षा महाउत्तम आमचा जिवंत देव आहे. देवाचं गौरव आम्ही कोणा मनुष्याला देऊ नये, कोणा मनुष्याला देऊ नये. माझे शब्द तुम्ही ऐका. देवाचं गौरव ते आम्ही देवालाच दिलं पाहिजे. परमेश्वर देव तो परमेश्वरच आहे. प्रभू येशू तो प्रभू येशूच आहे. आम्ही त्याचा प्याला पिऊ शकत नाही, कारण आमच्या देवाने जो प्याला आमच्यासाठी पिला तो भयानक होता. आम्ही पापी असताना आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. आज लोकांना हे समजत नाही की वधस्तंभावरती जाण्यासारखं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे का? नाही. आम्ही निष्कलंक नाही. आमचं जीवन हे पापाने भरलेलं आहे. आमचं जीवन हे देवाच्या विरोधामध्ये जगण्यामध्ये भरलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये व्यभिचार आहे, आमच्या जीवनामध्ये निंदा आहे, आमच्या जीवनामध्ये सर्वात घाणेरडे पाप आहे. आम्ही फक्त समोरून एखाद्या व्यक्तीशी हसून बोलतो, परंतु आमच्या मनामध्ये दुष्ट कल्पना असतात. जरी आम्ही प्रार्थनेमध्ये असलो, जरी आम्ही बायबल वाचत असलो, जरी आम्ही सेवा करत असलो, तरी आमच्यामध्ये राजकीय स्वभाव भरलेला असतो. पॉलिटिक्स आमच्या जीवनामध्ये भरलेला असतो. आम्ही सर्वांना सारखी वागणूक देत नाही. एकावरती जास्त प्रीती करतो, एकावरती कमी प्रीती करतो. परंतु परमेश्वराने कधीच प्रीती करण्याचं सोडून दिलं नाही. पहा, ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर देवाला वाईट वाटलेलं आहे की ज्या लोकांना मी मिस्र देशातून बाहेर आणलेलं आहे, गुलामगिरीतून सोडवलं, आणि पहा आज तेच लोक माझा नाकार करत आहे.
ते लोक मला राजा म्हणून स्वीकारत नाही. आणि प्रियांनो, त्याचे दुष्परिणाम देखील परमेश्वराने या इस्रायल लोकांना त्या ठिकाणी सांगितलेले आम्हाला दिसत आहे. जर राजा तुम्हाला दिला तर तुमची शेती उत्तमातली उत्तम शेती तो आपणास ठेवेल. तुमच्या स्त्रियांना तो स्वयंपाकीन म्हणून स्वतःच्या घरामध्ये ठेवेल. तुमची गाढवं, तुमची जनावरं तो लुटून नेईल. तुमच्याकडून कर वसूल करेल. हे सर्व अगोदरच परमेश्वराने त्यांना सांगून ठेवलं, तरी पण इस्रायल लोक त्या ठिकाणी ऐकण्याचे झाले. आणि तीच परिस्थिती आज मंडळींची आहे. प्रियांनो, मला अतिशय वाईट वाटतं की काही देवाचे सेवक आहेत की ज्या देवाच्या सेवकांनी त्यांना सेवेमध्ये आणलं, काही हरकत नाही. देवाची योजना ती तुमच्या जीवनासाठी होती. देवाची योजना ही तुम्हाला त्याची सेवा करण्यासाठी नेमलेलं आहे, मनुष्याची सेवा करण्यासाठी नेमलेलं नाही. देवाची सेवा करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला देवाचीच सेवा करायची आहे. आणि देवाने सेवा करता करता ते अंतःकरण आम्हाला दिलेले की आम्ही इतरांची सेवा करावी. मनुष्याची इतकी सेवा करतात की आम्ही स्वतःचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकत नाही. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. देवाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. देवाने तुम्हाला कोणाच्या गुलामगिरीमध्ये ठेवलं नाही. देवाने तुम्हाला कोणाचं दास बनवलेलं नाही. तर प्रियांनो, त्याचं दास आम्हाला बनवलेलं आहे. परमेश्वराचे दास आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताचे दास आहोत प्रियांनो. पण हे लोक विसरून गेलेले आहेत. आम्ही त्या मनुष्याला देव करून टाकलेला आहे. आम्ही स्वतःचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकत नाही. ही अत्यंत लाजिरवाणी बाब या जगामधली असेल. आणि म्हणून मग मला एक प्रश्न पडतो, जर आमचा देव जिवंत आहे प्रियांनो, तर मग आम्ही मनुष्याच्या अधीन का राहतो? देवाच्या अधीन राहायला पाहिजे, परमेश्वराच्या अधीन राहायला पाहिजे, प्रभूच्या अधीन राहायला पाहिजे. आणि ऑटोमॅटिकली आम्ही एकमेकांच्या अधीन राहतो. पण इतकं पण अधीन राहू नका की देवाचं गौरव आम्ही त्या मनुष्याला देतो. कुठे जायचं असेल तर आम्ही त्या व्यक्तीला फोन करून विचारतो. काय करायचं असेल तर त्या व्यक्तीला फोन करून विचारतो. एवढं पण प्रियांनो तुम्ही करू नका. प्रियांनो, आम्हाला जे विचारायचं आहे ते आम्हाला जिवंत देवाला विचारायचं. आणि ती चूक या ठिकाणी इस्रायल लोकांनी केलेली आहे. परमेश्वराने त्यांच्यासाठी द्वार उघडे केलेले होते. परमेश्वराने बघा, तरी पण परमेश्वराला वाईट वाटलं. परंतु परमेश्वर देव म्हटला की जा, तू त्यांचं म्हणणं ऐक आणि त्यांना तू एक राजा नेमून दे. माझा परमेश्वर खूप प्रेम करणारा परमेश्वर आहे. खूप प्रेम करणारा परमेश्वर आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त खूप प्रेम करणारा परमेश्वर आहे. बघा, आमच्या आग्रहास्तव, या इस्रायल लोकांच्या आग्रहास्तव परमेश्वराने सांगितलं की जा, त्यांच्यासाठी एक तू या माझ्या इस्रायल लोकातून तू त्यांच्यासाठी एक राजा नेम. पहा, परमेश्वर आमच्या हट्टास्तव, परमेश्वर आमच्या आग्रहास्तव जी गोष्ट करायला नाही पाहिजे ती करतो आमच्यासाठी. पहा, आता जर आम्ही हे पुस्तक जर आम्ही पुढे वाचत गेलो तर त्या राजांद्वारे प्रियांनो इस्रायल लोक खूप संकटामध्ये आलेले आहेत. या राजांद्वारे जे परमेश्वराच्या भयात चालले, त्याद्वारे त्यांना आनंद, सुख, शांती जगामध्ये मिळाली. परंतु असे काही राजे होऊन गेले की ते इस्रायलाचा नाश करण्यासाठी ते कारणीभूत झालेले आहे. प्रियांनो, ती समस्या परमेश्वराला आधीच ठाऊक होती, देवाला ठाऊक होती. आणि म्हणून राजा हा जगातला राजा हा देवाला मान्य नव्हता. परंतु मनुष्याच्या, या इस्रायल लोकांच्या आग्रहास्तव परमेश्वर देव या ठिकाणी त्यांनी राजा त्यांच्यासाठी दिलेला आहे. प्रियांनो, आज आम्हाला आमच्यावरती राजा म्हणून राज्य करणारा आमचा प्रभू आमच्यासाठी पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे.
कारण त्याच्याशिवाय आम्ही ह्या जगामध्ये चालू शकत नाही, त्याच्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. प्रियांनो, आज देवाने तुमच्या आणि माझे पित्याजवळ जाण्याचा मार्ग एक उघडा केलेला आहे, आणि तो म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याद्वारे आम्हाला आज पित्याजवळ जाता येत आहे. त्याच्याद्वारे आज आमच्या समस्या देवाजवळ मांडता येत आहे. प्रभू म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले. होय प्रिया, आज या सकाळच्या समय परमेश्वर देव आज तुमच्या जीवनाशी बोलत आहे. तुम्ही तुमच्या संकटामध्ये खचून जाऊ नका, तुमच्या आजारामध्ये खचून जाऊ नका, तुम्ही तुमची आशा सोडू नका, तुम्ही निराशित होऊ नका, तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो डिप्रेशनमध्ये जाऊ नका. तर तुमचा देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त, तुमचा आणि माझा देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे. तो बाहेरा नाहीये, तो मुका नाहीये, तो आंधळा नाहीये, तो जिवंत देव आहे. आज तुम्हाला त्याच्या जवळ तुमचे प्रॉब्लेम घेऊन जायचे आहे, तुमच्या समस्या घेऊन जायच्या आहे. तुम्ही म्हणाल की पास्टर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रियांनो, आज मी तुम्हाला इन्करेज करत आहे, तुम्हाला मी जागृत करत आहे. तुम्ही आपले गुडघे परमेश्वरासाठी टेका, रडा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रियांनो, पश्चाताप करा, पश्चाताप करा. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि त्या राज्यासाठी जर तुम्हाला त्या राज्यामध्ये जायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकतो, कोणा मनुष्याच्या द्वारे नाही. प्रियांनो, आम्ही तेवढे पवित्र नाही, आम्ही देवाचे दास आहोत, साहेब नाहीत, साहेब नाहीत प्रियांनो, साहेब नाही. दासाचं काम आहे देवाची सेवा करणं, दासाचं काम आहे परमेश्वराची सेवा करणं, अधिकाऱ्याची सेवा करणं. दास जर साहेब बनायला लागला तर जो अधिकारी आहे, जो आमचा परमेश्वर देव आहे, जो आमचा मालक आहे, तो आमचा स्वीकार करेल का? भले तो तुम्हाला उच्च पदावरती नेऊन बसेल, भले तो तुम्हाला चांगले पद बहाल करेल, परंतु प्रियांनो आम्ही विसरलं नाही पाहिजे की परमेश्वर देवाने आज आम्हाला ह्या पदावरती बसवलेलं आहे. आम्ही आमच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दास म्हणून आम्ही राहायला पाहिजे. आज या सकाळच्या वेळी प्रियांनो मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही आमचे गुडघे परमेश्वरासाठी झिजवले पाहिजे. प्रियांनो, आज आमच्या घरामध्ये प्रार्थनेची विधी नाही, म्हणून आज आमच्या जीवनामध्ये, आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये, आमच्या पत्नीच्या जीवनामध्ये, आमच्या नातेवाईकांच्या जीवनामध्ये, आमच्या मंडळीमध्ये सर्व प्रॉब्लेम समस्या आजार आणि पापी जीवन आम्हाला आढळत आहे. हे काय आहे? तर आम्ही मनुष्यावरती भरोसा ठेवून आम्ही आमचं जीवन जगत आहोत. प्रियांनो, मी तुम्हाला सांगत आहे, अनेक दास येतील, अनेक दास जातील, परंतु आमचा प्रभू परमेश्वर सदा सर्व काळ युगान युग तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. त्या परमेश्वराला तुम्ही विसरू नका. श्रीमंतीने भारावून जाऊ नका की तुमच्यामध्ये दुष्ट असा गैरसमज घालून टाकेल की तुमच्याकडे पैसा आहे, आता तुम्हाला कोणापुढे झुकावं लागणार नाही. प्रियांनो, मी माझ्या डोळ्याने असं पाहिलं की ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे, परंतु जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो ना, त्यावेळेस पैसा देखील काही करू शकत नाही. जगातले लोक काही करू शकत नाही. फक्त केवळ आणि केवळ त्या गोष्टी बदलण्याचं सामर्थ्य तुमचा आणि माझा जो देव, जिवंत देव आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे प्रिया. आणि त्यालाच आम्ही आमचा राजा केला पाहिजे,
त्यालाच आमचा स्वामी म्हणून केलं पाहिजे, त्यालाच आमचा जीवनाचा अधिकारी म्हणून केलं पाहिजे. आम्ही कोणा मनुष्याच्या गुलामगिरीत राहिला ना पाहिजे. कारण परमेश्वराला गुलामगिरीत राहणं, आपल्या लोकांनी गुलामगिरीत राहणं हे देवाला देखील आवडत नाही. आम्ही जर पाहिलं तर परमेश्वराने मानव निर्माण केला, पण त्याला गुलामगिरी ठेवलं नाही, त्याला आज्ञा दिली फक्त. त्यांनी त्याला बंधनामध्ये ठेवलं नाही, त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आम्हाला दिसत आहे. एदेन बागेमध्ये परमेश्वर म्हणतो आदमाला की आदमा जा, तू या एदेन बागेवरती तू राज्य कर, तुला पाहिजे ते फळ खा, परंतु मध्ये जे झाड आहे त्या झाडाचं तू फळ खाऊ नकोस, आणि खाशील तू तर मरशील. सावधानतेचा इशारा परमेश्वराने आधीच त्या आदामाला दिलेला होता. आणि मग नंतर जेव्हा परमेश्वराने आदाम एकटा आहे असं त्याला बरं वाटलं नाही, तर परमेश्वराने त्याला पत्नी म्हणून हवा ही दिली. आणि हवेला जेव्हा त्या ठिकाणी दुष्टाने येऊन भुरळ घातली, ती पापात पडली, आणि आदाम देखील त्या ठिकाणी पापामध्ये पडला. आणि हे पाप त्यांनी एकमेकावरती लोटलं. त्यांनी आपले पाप आपल्या पदरी कबूल केली नाही, आणि त्याचा परिणाम असा झाला की परमेश्वराच्या समक्षतेला त्या ठिकाणी ते मुकले आहे. पहा, तो जो काळ जो होता, आदामाचा काळ होता, हा खूप पावित्र्ययुक्त होता. परमेश्वराच्या सोबत ते राहत होते, परमेश्वराच्या सोबत ते चालत होते, परमेश्वराच्या सोबत ते बोलत होते. परमेश्वर देव स्वतः त्या ठिकाणी येऊन त्यांच्या सुखा दुःखाचे तो बोलत होता. सुख दुःख ते देवाणघेवाण करत होते. आता दुःख तर नसेलच, त्या ठिकाणी सुखच होतं, त्या ठिकाणी आनंद होता, त्या ठिकाणी क्लेश नव्हते, त्या ठिकाणी आजार नव्हता, त्या ठिकाणी समस्या नव्हते, त्या ठिकाणी निराशा नव्हते, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्यांना कमी नव्हती, कारण ते परमेश्वराच्या सहवासात राहत होते. कारण त्या ठिकाणी एकच राजा होता, तो म्हणजे परमेश्वर देव राजा होता. प्रियानो, एवढं सर्व आदाम हवेला परमेश्वराने त्या ठिकाणी दिले होतं. त्यांनी कधी गुलामगिरीत ठेवला नव्हतं. परंतु आज मनुष्याची कल्पना इतक्या दुष्ट आहे की त्याला असं वाटतं की या लोकांनी फक्त माझं ऐकावं, माझं ऐकावं. आता मी असं प्रत्येक ठिकाणी बघत आहे की अनेक दास, देवाचे दासांच्या बद्दल मी बोलत आहे, अनेक दास देवाची सेवा करत आहे, परंतु जेव्हा हे दास एकत्र येतात ना, तर प्रत्येक दास स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करत असतो. स्वतः लीन आणि नम्रता त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही. मी एवढा मोठा आहे, आज माझ्याकडे एवढं कॉंग्रिगेशन आहे, आज माझी मंडळी एवढी आहे, आज माझ्याकडे एवढे लोक आहेत. परंतु हे दास विसरून जात आहेत की हे दास जे आहेत हे देवाने त्याच्या लोकांवरती त्याची सेवा करण्यासाठी, देवाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी देवाने त्यांची दास म्हणून, देवाचा सेवक म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. हे ते लोक विसरून गेलेले आहे. प्रियांनो, माझी गोष्ट आज अनेक लोकांना वाईट वाटणार आहे. आज देवाचा राजा म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे. परमेश्वराला राजाचं स्थान दिलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही राजाचं स्थान दिलं पाहिजे. प्रियानो, ही गोष्ट आम्ही ह्या ख्रिस्त जन्म सोहळ्याच्या या महोत्सवामध्ये आम्ही ही गोष्ट आमच्या लक्षात आणली पाहिजे. मनुष्याच्या अधीन नका राहू, परमेश्वराच्या अधीन राहा. आणि जो परमेश्वराच्या अधीन राहतो तो सर्वांच्या अधीन राहतो. आम्ही फक्त शिकवणारे बनतो, परंतु त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येत नाही. त्या गोष्टी
आमच्या जीवनामध्ये उतरत नाही, देवाची वचनं आमच्या जीवनामध्ये उतरत नाही. आम्ही लोकांना सांगतो खोटं बोलू नका, स्वतःच आम्ही जर खोटं बोलत असं तर आम्ही देवाची सेवा काय करणार? आम्ही देवाची साक्ष तुमच्यापर्यंत कशी काय सांगणार? आम्ही मिनिटाला खोटं बोलतो, आम्ही आमचे शब्द फिरवतो, आम्ही विश्वासू राहत नाही, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांशी विश्वासू राहत नाही. मग आम्ही परमेश्वराची सेवा कशी करणार आहे? आम्ही लपून छपून काही गोष्टी करतो, आम्ही कधीच विश्वासामध्ये घेत नाहीत आमच्या अधिकाऱ्यांना. मग परमेश्वर देव आमची सेवा ही कशी आशीर्वादित करेल? आमचं जीवन या शमूएलाचे जे लेकरं होते त्यांच्यासारखं जीवन आहे. पैशासाठी आम्ही देवाची सेवा करतो. मी सर्वच दासांच्या बद्दल बोलत नाही. असे काही दास आहेत की ते कोणाकडूनही आजही 1 रुपया घेत नाही, तरी परमेश्वराने त्यांना सदन ठेवलेले आहे. हालेलुया. कारण ते जिवंत देवाची सेवा करत आहे. जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ परमेश्वर आहे, त्याच्या पायाखाली धन आहे, अशा देवाची आम्ही सेवा करत आहोत. तर परमेश्वर देव ज्या इस्रायलाला 40 वर्ष रानामध्ये अन्न सामुग्री पुरू शकतो, त्यांचे कपडे कधी झिजले नाही, त्यांच्या वाहना कधी झिजल्या नाही, त्यांना अन्न पुरवठा कधी कमी पडला नाही, अशा देवाचे आम्ही लेकरं आहोत, अशा देवाचे आम्ही दास आहोत. आज आम्हाला भीक मागायची कोणाकडे गरज नाही. मला अतिशय कीव येते की आज प्रोग्राम आहे, आज ख्रिसमस आहे, मग आम्हाला खर्च करायचा आहे आणि मग तुम्ही दानार पण द्या. म्हणजे आम्ही सुशिक्षित भिकारी आहोत का? सुशिक्षित भिकारी आहोत का आम्ही? देवाने तुम्हाला आणि मला त्या स्वर्गाचा अधिपती परमेश्वर, या पृथ्वीचा निर्माण करता जिवंत देव, त्या राज्याचे आम्ही दास आहोत आणि मग आम्ही भीक मागणारे कसके आहोत? तुम्ही देवाच्या वचनावरती विश्वास का ठेवत नाहीत? देवाच्या वचनावरती विश्वास का ठेवत नाहीत? आम्हाला जर एवढीच हौस आहे प्रोग्राम करण्याची, तर आपले बँकेतले जे अकाउंट आहे ते रिकामे करा प्रियांनो. पहिले देवाच्या सेवेसाठी निर्माण करा, रिकामे करा आणि देवाची सेवा खऱ्याने करा. आज आम्ही बघत आहे, आज याजक तुपाशी आहेत आणि मंडळी गरीब आहे. प्रियांनो, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त, स्वर्गामध्ये एवढा महिमा आहे, एवढी समृद्धी आहे, ते सर्व सोडून परमेश्वर देव आमच्यासाठी त्या भेडशाळेत जन्माला आला. का? तर त्या ठिकाणी बलिदानाचा जो कोकरा होता तो भेडशाळेतच तयार होत होता. जे यज्ञ बली कोकराचे होते ते भेडशाळेमध्ये, इस्रायलमध्ये ते स्पेशल त्या ठिकाणी केले जात होते, यज्ञाचे कोकर. आणि त्याच ठिकाणी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. प्रिया, का? तर तुमच्या आणि माझ्या घाणेरड्या पापांसाठी म्हणत आहे मी. घाणेरडे पाप, तुमच्या आणि माझी पात्रता नसताना, आम्ही त्याचे कुणी रक्ताचे नातेवाईक नसताना, प्रियानं तो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्या भेडशाळेमध्ये स्वर्गातलं सगळं वैभव सोडून त्या ठिकाणी आमचा परमेश्वर दारिद्र्य झाला. का? तर आम्ही श्रीमंत व्हावं. का? तर आम्हाला आरोग्य मिळावं. का? तर आम्हाला या गुलामगिरीतून, पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढावं. म्हणून आमचा प्रभू येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वीच या भूमीवरती जन्माला आलेला आहे. प्रियांनो, देवाच्या दासांनो, देवाची मंडळी, देवाच्या लोकांनो, आता तरी सुधरा. देवाच्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, परमेश्वर देव त्याच्या वचनामध्ये म्हणतो की बैल आपल्या धान्याला ओळखतो, परंतु माझे लोक मला ओळखत नाही. मला ओळखत नाही. प्रिया, अतिशय दुर्दैवी बाब आहे.
आज त्या जिवंत देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी त्याच्या एकुलता एक पुत्र दिला. तो एकुलता एक पुत्र देखील त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी राखून ठेवला नाही का? तर आम्ही ह्या पापाच्या दास्यातून बाहेर यावं, आम्हाला स्वर्गाचं नागरिकत्व मिळावं, आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाता यावं, त्या परमेश्वराशी आमचे संबंध पुनरुपी स्थापित व्हावे, त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये त्या परमेश्वराच्या घराचं वारिस म्हणून नेमण्यासाठी त्याच्या एकुलता एक पुत्राला या जगामध्ये त्यांनी पाठवलं का? तर आम्ही ह्या दुष्टाच्या बंधनातून बाहेर व्हावं, आम्ही आजाराच्या बंधनातून बाहेर व्हावं, आमच्यावरती आजाराची सत्ता राहू नये, आमच्यावरती गुलामगिरीची सत्ता राहू नये, आमच्यावरती कोणाची सत्ता राहू नये, तर केवळ सत्ता ही परमेश्वराची, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची सत्ता राहावी. म्हणून परमेश्वर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. आज आम्ही तो विचार केला पाहिजे प्रियांनो. सकाळच्या इस्रायल लोकांनी त्याचा महिमा पाहिला परमेश्वराचा. आज आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार बघतो, महिमा पाहतो, सर्व गोष्टी करतो. परंतु प्रियांनो, जेव्हा आम्ही प्रोग्राम, मोठे प्रोग्राम करतो, त्यावेळेस मी ज्या माईकवरून घोषणा ऐकत आहे, आज एवढ्या मीटिंगला एवढा खर्च आलेला आहे, तो द्या. म्हणजे आम्ही स्टँडर्ड भिकारी झालेला, स्टँडर्ड भिकारी. देवावरती आमची उपजीविका चालणारे आम्ही भिकारी लोक आहोत. परमेश्वर देवाने त्याच्या लोकांना कधीच लोकांच्या पुढे लाचारी पण पत्करायला लावलेलं नाही. देवाचा दास आज लाचार झालेला आहे पैशाच्या पुढे. अतिशय वाईट गोष्ट आहे. आमचा परमेश्वर, प्रभू परमेश्वर आमचा राजा असताना, आम्ही त्याचे दास असताना, प्रियांनो, आम्ही भिकाऱ्यासारखे लोकांकडे पैसे मागतो. वाईट गोष्ट आहे. परमेश्वराने त्याच्या मंदिरामध्ये त्याच्या लोकांसाठी व्यवस्था, म्हणजे ते लोकांनी सेवा करावी म्हणून ही व्यवस्था लावून दिलेली आहे. परंतु प्रियांनो, याचा आता इतका अतिरेक झालेला आहे की लोक, देवाचे दास, स्वतःच्या उपजीविकेसाठी परमेश्वराचा पैशाचा वाईट उपयोग करत आहे. आज तुमच्या मंडळीमध्ये अनेक लेकरं गरीब आहेत. तुमचे लेकरं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतात आणि मंडळीतले लेकरं जिल्हा परिषद मध्ये शिकतात. मग त्याही लेकरांना तुम्ही स्पॉन्सर का नाही करत? तुमच्या चर्चच्या खजिन्यामध्ये भरपूर पैसा पडलेला आहे, सडत पडलेला आहे. परमेश्वराचं वचन सांगते की आपला पैसा वाढीदीडीला लावू नको. आज फिक्स डिपॉझिट आहेत, सर्व गोष्टींनी पैसा त्या ठिकाणी पडलेला आहे, सडत पडलेला आहे. काय करत आहे तुमचा पैसा? त्या मंडळीच्या लेकरांसाठी खुला करा, विद्वांसाठी खुला करा. तो पैसा देवाने दिलेला पैसा आहे, देवाचा पैसा आहे, देवाचा अधिकार आहे. त्या पैशाचा उपयोग तुम्ही तुमच्या मंडळीसाठी करा. एसी मध्ये फिरण्यासाठी नाही, 4 चाकी गाडी मध्ये फिरण्यासाठी नाही. प्रियांनो, मी ज्या बायबल कॉलेजमध्ये शिकलो ना, त्याचे डायरेक्टर होते रेव्हरंड सॅम्युएल बोर्डे. प्रियांनो, सॅमी बोर्डे, ते स्वतः, त्यांच्याकडे पॉवर होते, त्यांच्याकडे गाडी होते, परंतु तो खर्च कसा वाचवायचा त्या देवाच्या दासाकडून त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कधी स्वतःच्या गाडीतून ते फिरले नाही. ते एकच सांगायचे की मला देवाने दिलेला जो पैसा आहे तो मी माझ्या देवाच्या सेवकांसाठी खर्च करेन. प्रियांनो, त्या पुण्यावरून नगरला यायचे, त्यांची स्वतःची गाडी असताना ते कधी स्वतःच्या गाडीमध्ये फिरले नाही, ते बसनी यायचे. आणि जो पैसा उरायचा, ज्या पैशाची बचत होती, ती देवाच्या पैशाला त्यांनी देवाच्या सेवेमध्ये लावली. आणि त्यांच्या काळामध्ये जी सेवा होती, ती सेवा कुणीच त्यांच्या कुटुंबामध्ये करू शकलं नाही.
आज ते या जगामधून जसे गेले तशी सेवा बंद पडली. त्याचं कारण आहे की त्यांच्या लेकरांनी त्याच्या मार्गावर चालणं सोडलेलं आहे. पैसा हे त्यांचं धन झालेलं आहे. पैसा हा त्यांचं धन झालेलं आहे. देवाची सेवा त्यांनी बाजूला सारून जगाच्या गोष्टीच्या मागे ते चालू लागलेलं आहे आणि सेवा ही बंद केलेली आहे. प्रियानो, अशी परिस्थिती कोणावरती येऊ नये आणि म्हणून रेव्हरंड सॅमी बोर्डे यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काम केलं ते कोणताच दास करू शकत नाही. आज अनेक दास आहेत, आज अनेक मिशनरी आहेत की त्यांनी आपली सेवा खूप प्रामाणिकपणे केलेली आहे, परंतु आताचे जे दास आहेत तेव्हा फर्स्ट क्लास A1 क्लास त्यांना फॅसिलिटी पाहिजे, सुविधा पाहिजे, त्याशिवाय ते प्रार्थनेला जात नाही. प्रार्थनेला गेलं म्हणजे ऑफरिंग दिली पाहिजे. प्रार्थनेला गेलं म्हणजे त्यांनी चार्जेस काही तर देवाच्या दासांनी चार्जेस रेट फिक्स केलेले आहे. मग तुमचा सेवा करण्यासाठी काय उपयोग आहे प्रियांनो? देवाने त्याच्या लोकांसाठी सेवा करण्यासाठी उभं केलेलं आहे प्रियांनो. तर तुम्ही तर स्टँडर्ड भिकारी झालेले आहेत, स्टँडर्ड भिकारी. देवबाप मला क्षमा करो कारण मी दासांच्या विरुद्ध आज बोलत आहे. आज तुम्हाला बोलण्याची गरज नाही. परमेश्वर देवाच्या पुढे तुम्ही मागा, गुडघे टेका. तुम्हाला माहित नाही, माहिती आहे, परंतु जाणून बुजून शॉर्टकट मध्ये पैसा कमवण्याचं हे साधन तुम्ही जे निवडलेलं आहे ना, परमेश्वराची सेवा, ते आजच बंद करा. परमेश्वराच्या पुढे या आणि त्याला राजा म्हणून, खऱ्या अर्थाने त्याला राजा म्हणून तुम्ही स्वीकारा तुमच्या जीवनामध्ये. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. कदाचित तुमच्याकडे बंगला नसेल, कदाचित तुमच्याकडे गाडी नसेल, प्रेज द लॉर्ड, कारण तुमचा राजा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि जेव्हा परमेश्वर देव राजा आहे तर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. पण केव्हा मिळतील? तुम्ही परमेश्वराच्या भांडाराची चोरी करू नका, लबाडी करू नका. परमेश्वराशी तुम्ही विश्वासू राहा. प्रियांनो, परमेश्वराशी विश्वासू राहा. आज मंडळांमध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत, आर्थिक अडचणीमध्ये आहे. तर केवळ पाळक लोक काय करतात? आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. अरे त्याला आर्थिक मदत करा. प्रार्थनेची तर गरज आहेच, परंतु तुमच्याकडे पैसा जर नाही तर एक वेळेस ती गोष्ट योग्य आहे, परंतु तुमच्याकडे आर्थिक गोष्टी उपलब्ध आहे तर तुम्ही तुमच्या मंडळीसाठी तुम्ही तो आर्थिक पैसा ओतला पाहिजे. त्या लोकांना सहाय्य केलं पाहिजे. त्या कर्जातून तुम्ही बाहेर काढलं पाहिजे. त्या आपत्तीतून तुम्ही बाहेर काढलं पाहिजे. याच्यासाठी परमेश्वराने तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आज आम्ही आमच्या मिशनरी लोकांचा स्वभाव कधी धारण करणार? आमच्या प्रभूचा स्वभाव आम्ही कधी धारण करणार आहोत? प्रभूने कधी घेतलं नाही तर दिलाय, तो देत गेला. त्याने स्वतःसाठी कधी काही राखून ठेवलं नाही. आमच्या देवाने, आमच्या राजाने कधी स्वतःसाठी काही राखून ठेवलं नाही. आमच्या परमेश्वराने कधी आमच्यासाठी काही राखून ठेवलं नाही. त्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेला आहे. याची गोष्टीची नोंद तुम्ही ठेवा प्रियांनो, नोंद ठेवा. या ख्रिस्त जन्माच्या सोहळ्याच्या निमित्ताने प्रियांनो, आज या वचनामध्ये आम्ही पाहिलं की पहा, 8वा अध्याय आणि 19वा वचन सांगतं, तरी पण लोक शमूएलाचे म्हणणे ऐकनात. ते म्हणाले, नाही आमच्यावर राजा पाहिजेच. त्यांना जगिक राजा पाहिजे होता. तसा आज तुम्हाला पाळक म्हणून, तुमच्या मंडळीचा राजा म्हणून तुम्ही त्याच्या आधिपत्याखाली आहात.
परंतु देवाला तुम्ही विसरलेले आहे, देवाला तुम्ही विसरलेले आहे, देवाला तुम्ही अंतरलेले आहे, प्रभूला तुम्ही अंतरलेले आहे. आणि याचा परिणाम आज तुमच्या जीवनामध्ये आजार आहे, याचा परिणाम आज तुमच्या जीवनामध्ये संकट आहे, याचा परिणाम आज तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात, याचा परिणाम तुमचे कुटुंब विभक्त होत आहे, याचा परिणाम आज तुमच्या कुटुंबामध्ये शांती राहिलेली नाही, याचा परिणाम आज आम्ही एकमेकावरती प्रीती न करणारे असे लोक झालेले आहोत. प्रियानो, वेळी सुधरा. परमेश्वर देवाला आमचा राजा म्हणून आम्ही स्वीकारलं पाहिजे. कोणा मनुष्याच्या आधिपत्याखाली तुम्ही तुमचं जीवन जगू नका. देवाच्या अधीन राहा, परमेश्वराच्या अधीन राहा, त्याला राजा म्हणून तुम्ही स्वीकारा. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला तुम्ही राजा म्हणून स्वीकारा. प्रियानो, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आज भरपूर चर्चेचा पैसा फिक्स डिपॉझिट मध्ये सडत आहे. तो पैसा तुम्ही काढा, बाहेर काढा सेवेसाठी. नुसतं बांधकाम करण्यासाठी मोठे मोठे मंदिर बांधल्याने, त्या मंदिराला कलर केल्याने परमेश्वर देव त्या मंदिरामध्ये राहत नाही प्रियानो. हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये राहत नाही. देवाचंच वचन सांगतंय प्रियानो. आणि आम्ही काय करतो? चर्चला डेकोरेशन करतो, हे करतो, ते करतो, हजारो लाखो रुपयांची उधळण करून टाकतो. आणि एक मंडळीमध्ये असं कुटुंब असतं की त्या कुटुंबाला खायला त्या ठिकाणी अन्न नसतं, त्यांची परिस्थिती वाईट असते, त्यांना ह्या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या सोहळ्यामध्ये देखील नीट समाविष्ट होता येत नाही. प्रियांनो, अशा कुटुंबासाठी तुम्ही तरतूद केली का? अशा विद्वांसाठी तुम्ही तरतूद केली का? अशा लोकांसाठी तुम्ही तरतूद केली का? हा सण आम्ही साजरा करत आहोत, हा महोत्सव आम्ही साजरा करत आहोत, आमच्या जिवंत देवाचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत. या वाढदिवसाच्या निमित्ताने एखादा गरीब आहे, जे गरीब लोक आहेत, मंडळीमध्ये आहेत, आर्थिक कर्जबाजारी लोक आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काही व्यवस्था केलेली आहे. प्रियानो, आम्ही देवाचे दास आहोत. आम्ही ह्या लोकांना बंधनातून मोकळे करायला आलेलो आहोत. परमेश्वराने, प्रभूने आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा आम्ही वापर केला पाहिजे. प्रियानो, आमची मंडळी गरीब आणि आम्ही तुपाशी. मी अशा देवाच्या सेवकांवरती खूप नाराज आहे. मी तर नाही, तर परमेश्वर देव देखील नाराज आहे. देवाला देखील वाईट वाटत आहे. आज एली याचकाच्या मुलांनी तेच केलं. आज देवाचे दास आम्ही लेकरं आहोत ना, देवाची मुले आहोत ना. देवाची मुले होण्याचा अधिकार त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि मग हे जे लेकरं जर असे मंदिरामध्ये परमेश्वराच्या भांडरामध्ये जर अशी हेराफेरी जर करत राहिले, तर प्रियांनो, ही अतिशय संवेदनशील बाब आहे. याच्याबद्दल कोणी बोलताना दिसत नाहीये, कारण हे सगळे एकाच माळेतले मणी आहेत. देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल का नाही, ही शक्यता आहे. प्रियांनो, भले तुम्ही लाखो लोकांना सुवार्ता सांगितली, भले तुमच्याकडून बरेच चमत्कार, चिन्ह चमत्कार प्रभूने केलेले आहेत, प्रभूने काम केलेलं आहे. बघा, देवाचा स्वभाव असा आहे की देवाच्या लोकांसाठी आमचं पात्र जरी चांगलं नसेल, तर त्या पात्राद्वारे परमेश्वर देव त्या दुसऱ्या लोकांसाठी काम करून घेत आहे. परंतु ज्यावेळेस न्यायासाठी आम्ही उभे राहणार आहोत ना प्रियांनो, देवाच्या दासांनो, देवाच्या लोकांनो, तर कदाचित आमचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. कारण या सर्व गोष्टी परमेश्वर देव त्या दिवशी आम्हाला दाखवून देणार आहे. आणि तो एकटाच नाही, तर सर्व आदामापासून तर थेट आतापर्यंत जेवढे आमची उत्पत्ती झालेली आहे, ते सर्व जे श्रेष्ठ देवाचे सेवक आहेत, ते सेवक आणि सर्व देवाची प्रजा आम्हाला त्या ठिकाणी पाहणार आहे. आमचा न्याय काय तोंड दाखवणार आहोत आम्ही? काय त्या ख्रिस्ताच्या बलिदानाची, त्या ख्रिस्ताच्या रक्ताची हीच किंमत का? देवाच्या दासांनो,
आम्ही देवाचे सेवक आहोत. जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ जो परमेश्वर आहे, तो राजा आहे, त्या देवाचे सेवक आहोत. मी प्रियांनो आज 47 वर्ष देवाची सेवा करत आहे. 47 वर्ष देवाची सेवा करत आहे. परमेश्वर देवाने मला कोणापुढेच हात पसरायला लावले नाही. ही जिवंत देवाची साक्ष आहे. कोणालाच त्यांनी मला भीक मागू दिलेलं नाहीये आणि मी कधी मागितलं नाही, कारण माझा भरोसा परमेश्वरावरती आहे. कधीच मी कोणाकडे गाडी मागितली नाही. लोकांनी मला गाडी दिली, मी दुसऱ्या देवाच्या सेवकांना गाडी देऊन टाकली. ज्याला गरज आहे त्याला गाडी दिली. आणि परमेश्वराने जसं मी दिलं तसं त्या 10 पटीने परमेश्वराने दिलं. प्रियांनो मी सांगत आहे, आजही माझं पॉकेट खाली नाही. माझ्या खिशातलं पॉकेट कधीच रिकामं राहत नाही. ही जिवंत देवाची साक्ष आहे. तुम्ही द्या, परमेश्वर तुम्हाला देईल. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. तुम्ही जर फक्त घ्या आणि बँकेत ठेवा, स्वतःच्या घरासाठी खर्च करा, स्वतःच्या ऐश्वर्यासाठी खर्च करा, नो 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 नो, कधीच नाही प्रियांनो. परमेश्वर देव तुम्हाला कधीच आशीर्वादित करणार नाही. अनेक लोक खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. आज लोक खूप समस्येमध्ये आहेत. त्याचा आम्ही गैरफायदा घेतला नाही पाहिजे आमच्या सेवेमध्ये. परमेश्वर देव तुमचे भांडार, तुमच्यासाठी त्याचे भांडार मोकळे करेल. आज तुम्हाला काय लागते जगण्यासाठी? अन्न, वस्त्र, निवारा. मग या पैशाची काय गरज आहे? परमेश्वराने तुम्हाला अन्न दिलंय, परमेश्वराने तुम्हाला वस्त्र दिलंय, परमेश्वराने तुम्हाला निवारा दिलेला आहे आणि तुम्हाला त्याच्या सेवेसाठी तुम्हाला ह्या भूतलावरती नेमलेलं आहे. याचा कधीच विसर पडू देऊ नका. तुम्ही विसर पडू देऊ नका. प्रियांनो, आज परमेश्वर देव आमचा राजा असताना आम्ही भिकाऱ्यासारखं इतर लोकांच्या पुढे हात पसरू नये. अनाउन्समेंट करतात, 12 कोड येतो, 12 कोड, आणि म्हणतात आज या प्रोग्रामसाठी ऑफरिंग द्या, त्या प्रोग्रामसाठी ऑफरिंग द्या. मला माहिती आहे खर्च येतो, परंतु त्याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस प्रोग्राम तयार करतात त्याच्यासाठी तो परमेश्वरापासून आहे का? देवाने आम्हाला ही गोष्ट करायला लावली का? परमेश्वराला आम्ही प्रश्न विचारला आहे का? प्रभूला आम्ही या गोष्टी विचारल्या आहे का? काही स्वतःच्या मनाने कॉम्पिटिशन म्हणून या पाळकाने, ह्या देवाच्या सेवकाने तो सेवक बोलवला, मग आम्ही त्याच्यापेक्षा भारी बोलू, मग आम्ही दिनाकरांना बोलू, मग आम्ही अंकित सेजवांना बोलू, मग आम्ही अंकुर नरोला पास्टरला बोलू, आम्ही बेनींना बोलू. अरे प्रियांनो, आज तुमचा देव एवढा सर्व समर्थ असताना तुम्ही हे विसरता की तुम्ही स्वतः गुडघे टेकल्यानंतर जो स्वर्गातला राजा सिंहासन सोडून तुमच्यासाठी या जगामध्ये 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला आणि आमचं दारिद्र्य त्यांनी घालवलं, आमचं पाप त्यांनी घालवलं, आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं, त्याने आम्हाला देवाच्या राज्यामध्ये तो आम्हाला घेऊन गेलेला आहे. मग त्या देवाची स्वार्थ ऐकण्यासाठी आम्ही विदेशातून का देवाचे सेवक आणावे? तुम्ही गुडघे टेका, भूमी हादरली जाईल. आज प्रभूचे दास, प्रभूचे शिष्य त्या माडीवरती आराधना करत होते आणि तेथील भूमी त्या ठिकाणी हादरली. संपूर्ण इस्रायलातल्या लोकांनी त्यांच्यावरती पवित्र आत्म्याच्या ज्वाला उतरताना पाहिल्या. आज तशी मंडळी आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे काय? आज तशी मंडळी आमच्या देशामध्ये आहे काय? आज केवळ आणि केवळ परमेश्वराच्या देवाच्या नावाचा बिझनेस झालेला आहे. बिझनेस झालेला आहे. बिझनेस झालेला आहे. बिझनेस झालेला आहे. प्रियांनो, तो बिझनेस बंद करा आणि खऱ्याने देवाची सेवा करा आणि देवाला खऱ्याने राजा म्हणून आमच्या जीवनामध्ये स्वीकारा. पहा, परमेश्वर देव तुमची मंडळी बदलून टाकेल. परमेश्वर देव तुमचे त्याच्या आध्यात्मिक राज्यामध्ये उन्नती करेल.
आणि परमेश्वर देव तुम्हाला अनेक लोक देईल, अनेक लोक देईल, अनेक लोक देईल. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव तुम्ही धारण करा, देण्याचा, घेण्याचा नाही, देण्याचा. आमचा देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त देत आहे, देत आहे, देत आहे. त्याने फक्त तुमच्याकडे एकच गोष्ट मागितली, ते म्हणजे तुमचं हृदय, तुमचं जीवन, तुमचं कुटुंब, तुमचे लेकरं ही देवाने मागितली आहे. तर चला, आज या सकाळच्या समय आम्ही परमेश्वराच्या पुढे जाऊया आणि विचार करूया, क्षणभर थांबूया की आम्ही डिप्रेशनमध्ये आहोत, कशामुळे आहोत? आम्ही आजारामध्ये आहोत, कशामुळे आहोत? प्रियानो, या सर्व गोष्टी काढण्यासाठी आमचा देव समर्थ आहे. या त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला आधीच आरोग्य मिळालेलं आहे. ही घोषणा करा, ही घोषणा करा, घोषणा करा. परमेश्वर देव आज या क्षणापासून तुम्हाला आरोग्य देत आहे. तुमच्या जीवनातील डिप्रेशन निघून जात आहे, तुमच्या जीवनातील निराशा निघून जात आहे. कारण जिवंत देव परमेश्वर देव आज या सकाळी तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. सर्व पाप निघून जात आहे. देवाने तुम्हाला सर्व पापांची क्षमा केलेली आहे. प्रभूने तुमच्या पापांची क्षमा केलेली आहे. पश्चाताप करा, पश्चाताप करा, रडा, गुडघे टेका आणि त्या जिवंत देवाच्या पुढे या. परमेश्वर देव तुमचं आज कल्याण करणार आहे. परमेश्वर देव तुम्हाला सर्व गोष्टींनी आशीर्वादित करणार आहे. आज देवाचा स्वभाव तुम्ही धारण करा, प्रभूचा स्वभाव तुम्ही धारण करा. प्रियानो, मला क्षमा करा. माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द, अपशब्द निघाले असतील तर मला क्षमा करा. परंतु प्रियानो, ही सत्य परिस्थिती आहे. ही सत्य परिस्थिती कोणीही लपवू शकत नाही. प्रियानो, चला आपण प्रार्थना करूया आणि त्या परमेश्वराच्या चरणाजवळ आपण जाऊया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर. ही सकाळची वेळ प्रभू तू आमच्या जीवनामध्ये तू आशीर्वादित तू कर. हे देवा, आम्ही तुझी प्रजा आहोत, आम्ही तुझा राजा म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकार करत आहोत. प्रिय प्रभू, तू आमचा राजा आहे. तू आम्हाला सर्व प्रकारे सर्व गोष्टी आतापर्यंत तू देत आलेला आहे. इस्रायल राष्ट्रांनी जगातला राजा मागितला, परंतु प्रिय प्रभू येशू, आम्ही जगातला राजा मागत नाही. तर प्रभू, तूच आमचा राजा आहे, तूच आमचा प्रभू आहे, तूच आमचा जीवन देणारा प्रभू आहे. हे देवा, आज या सकाळच्या समय अनेक लोक त्रासामध्ये आहेत, अनेक लोक पिढ्यामध्ये आहेत, अनेक देवाचे सेवक आहेत. प्रभू, ते खऱ्या मनाने, खऱ्या अंतःकरणाने सेवा करत आहेत. देवापा, त्यांच्या सेवा तू आशीर्वादित कर. परंतु प्रिय प्रभू येशू, जे देवाचे दास चुकीच्या पद्धतीने सेवा करत आहे, त्यांना प्रिय प्रभू येशू त्यांची भेट घे, त्यांना तू दर्शन दे आणि प्रभूच्या अयोग्य गोष्टी आहे त्यांच्या जीवनामधून काढून त्यांची देखील सेवा तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, हे दे बापा, आम्ही सर्व बंधू आहोत. आमच्या प्रत्येक बंधूवरती तू दया कर, दया कर, दया कर प्रभू येशू, दया कर, दया कर प्रभू येशू. तू आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. हे दे बापा, अनेक लोक बिछाण्यावरती आजारी पडलेले आहेत. त्या सर्व आजारी लोकांसाठी प्रार्थना करत आहे. प्रभू, त्यांना तू एक संधी तू दे, एक संधी तू दे. त्यांच्या सर्व अपराधांची तू त्यांना क्षमा कर. प्रभू येशू, तू जीवनाचा देव आहे, तू आरोग्य देणारा देव आहे. प्रभू, आज या सकाळच्या वेळी त्यांना तू स्पर्श कर. प्रभू, तुझा स्पर्श कर. त्यांच्या जीवनातील सर्व कॅन्सरच्या गाठींची प्रिय प्रभू येशू त्या काढून टाक. प्रभू, ते सर्व ऑपरेशन जे ठरलेले असतील ते सर्व ऑपरेशन तू रद्द करून टाक. प्रभू, जे पोटामध्ये इन्फेक्शन झालेले लोक असतील त्यांचं इन्फेक्शन तू काढून टाक. कॅन्सरचे विकार तू काढून टाकत आहे, किडनीचे आजार तू काढून टाकत आहे, हृदयाचे आजार तू काढून टाकत आहे. प्रभू, या संपूर्ण अवयवांचे आजार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रभू, तू प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रिय प्रभू,
आम्ही तुझ्या आरोग्याचा स्वीकार करत आहोत. आम्ही तुझ्या शांतीचा स्वीकार करत आहोत. प्रभू, सर्व सैतानी बंधनांच्या डिप्रेशनमध्ये जे असतील ते सर्व सैतानी बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. सर्व वाईट विचार, व्याभिचार, व्यसन, दारूचं व्यसन, तंबाखूचं व्यसन, व्याभिचाराचं व्यसन, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, जे सैतानाच्या बंधनामध्ये आहेत त्या सर्व सैतानाच्या बंधनापासून प्रिय प्रभू या लोकांची तू सुटका कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभू, आज मी तरुण लेकरांसाठी प्रार्थना करत आहे. विशेष करून त्यांची पकड तू घे. त्या लेकरांना दृष्टांत दे, त्या लेकरांना तू दर्शन दे, त्या लेकरांना तुझ्या वचनामध्ये तू वाढव. प्रिय प्रभू, त्यांना चुकीच्या मार्गावरती जाऊ देऊ नको. प्रभू, त्यांच्यावरती दुष्टाचा हात असू देऊ नको. तर प्रिय प्रभू, तुझं पवित्र सामर्थ्याने तू त्यांचं संरक्षण कर. तुझं संरक्षणाचं कुंपण त्यांच्या भोवती असू दे आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभू, वृद्ध आई वडिलांसाठी प्रार्थना करत आहे. त्यांचा तू मार्गदर्शक हो. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी तू पुरवून दे. त्यांच्या जीवनातील सर्व आजार, सर्व डिप्रेशन तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत. या ख्रिस्त जन्म महोत्सवामध्ये जे जे प्रार्थना सभा होतील, ज्या ज्या मेळावे होतील, प्रभू, ते सर्व तू आशीर्वादित कर आणि कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू देऊ नको. प्रिय प्रभू, जे आजार आहेत त्यांना पुन्हा तुझ्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि प्रभू तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वर, प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही तुला आमच्या कुटुंबाचा राजा, आमच्या देशाचा राजा, आमच्या जीवनाचा राजा म्हणून घोषित करीत आहोत. प्रभू, तू आमचा राजा आहे, तू आमचा देव आहे, तू आमचा प्रभू आहे, तू आमचं सर्व काय आहे. आणि प्रभू, तू आमच्या कुटुंबाचा चालक मालक पुढारी तू हो. आमच्या मंडळांचा चालक मालक पुढारी तू हो. देवबापा, सर्व अयोग्य प्रकार तुझ्या लोकांच्या जीवनातून, तुझ्या मंडळातून हे अयोग्य प्रकार तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, तुझ्या अभिषेकाने तू भर, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. आणि प्रभू, या शेवटच्या महिन्यामध्ये राहत असताना अद्याप आमच्या जीवनाचा ताबा प्रिय प्रभू तू जर घेतलेला नसेल तर प्रभू, आज आम्ही विनवणी करत आहोत. प्रभू, तू आमच्या जीवनाचा ताबा तू घे, ताबा तू घे आणि सर्व दुष्टाच्या बंधनातून तू आम्हाला मोकळं कर. तुझी शांती प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये उतरून दे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहोत. सर्व तुझ्या नावाने ज्या ज्या ठिकाणी ज्या संस्था काम करत आहे त्या सर्व संस्थांच्या अधिकाऱ्यांना, त्या सर्व स्टाफला, सर्व देवाच्या दासदासींना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, देवबापा, तुझ्या पवित्र कार्यक्रमामध्ये कोणतेही अनुचित प्रकार होऊ देऊ नकोस आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे तू प्रकट कर. पित्या परमेश्वरा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. प्रत्येकाला तू आरोग्य दिलं त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आणि प्रियांनो, हे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, शेअर करा, शेअर करा. कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे आणि त्या राज्यासाठी तुम्हाला आणि मला काम करावं लागणार आहे. त्या राज्यासाठी तुम्हाला आणि मला आपलं जीवन द्यावं लागणार आहे. आम्हाला पृथ्वीवरील राज्य नको, आम्हाला पृथ्वीवरील राज्य नको, आम्हाला पृथ्वीवरील संपत्ती नको, आम्हाला पृथ्वीवरील बंगले गाड्या नको, तर आम्हाला देवाच्या आध्यात्मिक राज्यामध्ये जायचं आहे. तर प्रियांनो, या राज्यासाठी तुम्ही कामकरी आहात आणि तुमचं काम आहे की देवाचं वचन इतरांपर्यंत शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि देवाच्या वचनाचा प्रसार करा. देवबाप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. आमीन, 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 आमीन.